तुम्ही 2 उपोषण केले होते, भीषण उपोषण होते. दुसरं उपोषण तर तुम्ही अन्न पाण्याशिवाय केलं होतं. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी तुम्ही जिवंत राहाल का नाही याची शाश्वती नव्हती, पण तुम्ही आरक्षण खेचून आणले. इथून पुढेही या विषयाला काही अडचण आली तर मी पुन्हा या आरक्षणासाठी आणि या समाजासाठी पुन्हा आमरण उपोषण करून जीव द्यायला तयारी. आजच शब्द आहे माझा मराठा समाजाला. याच्यात काही अडचणी आणायचा प्रयत्न केला, काही घोळ घालायचा प्रयत्न जरी झाला, इथून पुढच्या काळात बी आरक्षणासाठी हे पठ्ठ्या हे पोरग या मराठा समाजाचं सक्षम आहे. सगळ्याला आरक्षण मिळेपर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला चॅनलच्या माध्यमातून आज माझा शब्द आहे, सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी गप नाही बसणार. कोणाच्या नोंदी मिळाल्या असतील नसत्या मिळाल्या कोणा टेन्शन घ्यायची गरज नाही. ही पठ्ठ्या शेवटपर्यंत तुमच्यासाठी लढणार आहे, काळजी करायची नाही. सगळ्या मराठ्यांना मिळेल. माध्यमांनी देखील तुम्हाला प्रचंड साथ दिली, तुमच्या सोबत राहील. सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधींचं, चॅनलच्या संपादकाचं, सगळ्या चॅनलचं आणि पेपरवाल्यांचं सुद्धा सगळ्या, आणि सोबत फिरलेल्या सगळ्या कॅमेरामनचं, सगळ्या पत्रकार सोबत फिरलेल्या बांधवांचं, मराठा समाजाच्या वतीनं मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही प्रचंड साथ दिली या आंदोलनाला आणि हा लढा यशस्वी घेतला. आम्ही तुम्हाला शब्द दिलेला ते आम्ही पुरा करू.